वतीनं देवगाव, शिरापूर, निमगाव, टिंबी आयोजित जलनायक चषक याचा पारितोषिक वितरण सोहळा आपण करतो आहोत। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय खटांगरे, उपस्थित असलेले येथील आपल्या अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन मान्य नानासाहेब शिंदे, त्याचप्रमाणे सध्याचं जोरात असलेलं व्यक्तिमत्व शरद नाना, सोमनाथ, बाळासाहेब, सगळी उपस्थित मंडळी, सगळी कार्यकर्ते, आपले सरपंचताई, उपसरपंच, सगळी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे देवगावच्या या युवकांनी अत्यंत सुंदर असं शिवराज्य निर्माण संघटना स्थापन केली आणि त्यामधून युवकांकरता काही ऍक्टिव्हिटी चालू केलेल्या आहेत। ऋतिक पावसे, सुरेश शिंदे, अमोल पांडे, ज्ञानेश्वर कोटकर, गणेश पावसे, यशराज पावसे या सगळ्या सहकाऱ्यांचं प्रथम अभिनंदन करतो का सुंदर नियोजन तुम्ही सगळ्यांनी इथे केलेलं आहे। शिवराज्य म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य। आपण नाव तर दिलेलं आहे, पण आता एकदा थोडासा वेळ आणखी काढा खेळातून, पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतं हे थोडस अभ्यास करायला हरकत नाही। त्याच्यावर एकदा कारण असे नाव दिलं, परंतु नेमकं शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतं हेच माहित नसेल कसं चालेल, ते निर्माण करायचं असेल तर थोडा अभ्यास करून एकदा एक छोटी मीटिंग किंवा चांगली सभा एक करायला पाहिजे की शिवराज्य कसं होतं, म्हणजे तुम्हाला कोणाला सांगतील की आम्हाला निर्माण करायचं शिवराज्य ते असं म्हणता येईल असं मला वाटतं। माझं मत असं आहे की 18 पगड जाती धर्माचं ते होतं, सगळे समाज त्याच्यात होते, लक्षात घ्या, लढाई करणाऱ्यामध्ये सगळे होते आणि बंधू भावाना होते, खांद्याला खांदा लावून लढत होते, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये आहे। म्हणून तुम्ही नाव अत्यंत सुंदर दिलं, याच्याकरता तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन मी करतो। खरं एक अभिनव कल्पना ही मी आतापर्यंत पाहिलं, पण सिक्सर मारला का आउटच ही प्रथम पाहिलं मी। परंतु किती आनंद घेतला तुम्ही, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा टीम आल्या, 60 टीम आल्या आणि इतके रात्र 4-4 वाजेपर्यंत खेळले म्हणतात। म्हणजे आता आपण इथून गेल्यावर खेळ चालू होईल असं मला वाटतं, लाईट असल्यामुळे। खरे खेळामध्ये खूप आनंद असतो, खेळामध्ये खूप आनंद असतो आणि तो आनंद घेण्याचं काम आपण सगळेजण खूप केलेलं आहे। ज्यांनी मदत केली, नियोजन केलं त्यांचं अभिनंदन, मदत केली त्यांचं अभिनंदन, कारण या मदतीशिवाय सगळ्यांच्या शिवाय होऊ शकत नाही। एवढं किती दिवस चाललेला हा सोहळा खऱ्या अर्थानं तो आनंद सोहळा होता असं म्हणलं तरी हरकत नाही। अशा प्रकारचं आपण इथे नियोजन केलं, याबद्दल चांगलं अभिनंदन करतो। एक तुम्हाला सांगतो की आपण पाहतो अजिंक्य रहाणे का झाला, चन्नापुरीत असता तर तुमच्यात खेळला असता, कल्याणला गेला, शिक्षण मिळालं, संधी मिळाली आणि शिक्षक चांगला मिळाला, व्यवस्था चांगली झाली, तर तुमच्यातच आहेत बरं का अजिंक्य रहाणे, तुम्हाला खरं सांगतो। आपल्यातच चांगले खेळाडू आहे, पण काय असतं मर्यादा आहे आपल्या, काही आपल्याला त्याच्यामधून चांगले खेळाडू ज्यांचे जो आहे पोटेन्शियल असे बाजूला काढणं आणि त्यांना प्रशिक्षण करणं, त्यांना संधी निर्माण करून देणं, याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून मी आता ऍग्रिकल्चर कॉलेज, तुम्ही एक्झिबिशन पाहायला किती जण गेले गेलते काय, पण गेले त्या एक्झिबिशनच्या त्या जागेमध्ये आपण एक फुटबॉलचं पूर्ण ग्राउंड करतो, म्हणजे ऑलिम्पिक खेळता येईल एवढं मोठं फुटबॉलचं ग्राउंड आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीचा क्रिकेट खेळता येईल एवढं क्रिकेटचं ग्राउंड आहे आपण करतोय। म्हणजे असं नको, आता तुमची अडचण काय झाली कळतं ना आपल्याला, इथे जागीचाच प्रश्न असतो ना, काही काळात आता पीक असतं तर ते करता आलं असतं, परंतु छोट्या तरुण जे चांगले मुलं आहे त्यांच्यातून टीम तयार करणं, त्यांना प्रॅक्टिस देणं, त्यांना प्रशिक्षक देणं, त्याच्यातून पुढं पाठवणं खूप कौतुक आपलं होऊ शकतं असं माझं मत आहे। खूप नाव चांगलं होऊ शकतं, अशी मुलं आपल्याकडे आहेत। आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन, अत्यंत सुंदर नियोजनाकरता खूप चांगले खेळले, विजयी टीमचं अभिनंदन, आणि काही झालं असेल तरी अभिनंदन त्यांचं, म्हणजे आनंद हा महत्वाचा आहे। सगळे एकत्र येतो, आनंद घेतो, याच्यापेक्षा काय पाहिजे। इथं तर खरं आनंद आहे, सगळा भारत इथे एकत्र येतो, सगळे एकत्र येतात, खेळतात, आनंदाने राहतात, काही भांडण नाही, तंड नाही। आता इथलं भांडण थोडं करावंच लागतं, एवढं त्याच्याशिवाय मजा येत नाही, परंतु ते भांडण थोडं लुटपुटीचं असतं।
खेळाचं असतं. परंतु आपण खूप नियोजन चांगलं केलं, याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप कौतुक या निमित्तानं करतो. जलनायक नाव दिलं, जलनायक नाव दिलं, खरंय पाणी आणलं पण वाटायचं राहिलं. वाटायचं राहिलं ना, म्हणजे सगळं शिजवलं, भरून ठेवले भांडे, आणि वाटायच्या वेळेस आपण नाही. आता मीठ वाढलं तर बरं, नाही तर कार्यक्रमच होऊन जायचा सगळ्याचा. त्यामुळं ठीक आहे. आता त्याच्यात माझं मत असं आहे, खाली आता आपलं तर इथं आहेच हिरवं प्रवाराच्या याच्यामुळं, पण वरच्या भागात आणखी जे वर राहिले, कोणालाही कोरडं राहू नये एवढंच माझं म्हणणं आहे. कोणीच कोरडा नाही, सगळ्याला पाणी, प्रत्येकाचं पीक, एवढं करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. कसं करायचं, काय करू हे पाहू. रेल्वे जे चाललंय ना भांडण, तुम्हाला सहज तरुण मुलं जमलेत म्हणून सांगतो. नाशिकवाल्याला फार इंटरेस्ट नसेल याच्यात, परंतु एक सांगतो, आता देवठाण रेल्वे म्हणतायत, बरोबर आहे ना. संगमनेर देवठाण कशी जाणार आहे माहिती का? ती आंबोऱ्याला उतरणार, आंबोऱ्यावरून कोळवळ, कोळवळून जाखोरी, जाखोरीहून देवगाव, देवगावहून म्हणजे हे दोन्ही आपले रायतवाडी, तिथून जाणार ते खांडगावला, खांडगावून उडी मारणार, नदी क्रॉस करणार, जाणार चिखलीला, चिखलीवरून पुढे धांदरफळ, जवळकडलं, वडगाव, लांडगा असं क्रॉस करून मग तिकडे जाणार. भाषेत असं चालत आपल्याला चालतंय का? तुम्ही विचारून पाहा का सगळ्या घरच्यांना हात. अरे तुम्ही संगमनेर देवठाण करणार म्हणता, तुम्ही काही विचार केला का? आखून दाखवा. संगमनेर देवठाण तुम्ही रेल्वे करणार, कशी करणार, याचा कच्चा नकाशा आम्हाला द्या, एवढंच म्हणू आपण. मला माहिती ना सगळं, याच्यावर तासन-तास घातलेले मी. नाही नाही, पण त्याला इलेक्शनच्या अगोदर त्यांच्याकडून आपण नकाशा मागू, कोणत्या मार्गाने जाणार ते सांगावं. आणि हे वर आपले ते मंत्री बोलतात, खाली आपली मंडळी टाळी वाजते, कुठून जाणार हे माहित नाही. दुर्दैवाची अवस्था आहे, जाऊ जास्त बोलत नाही, कारण आता खेळाचा विषय. परंतु तुमचं खूप अभिनंदन करतो, खूप आपल्या जे मित्र विजयी झाले त्यांचं अभिनंदन करतो, आणि माझे 2 शब्द संपवतो.